स्टार वन महाराष्ट्र न्यूज बातमी लावणे काम नाही, बातमीचा पाठपुरावा करणे काम आहे. जनसामान्यांचे निर्भीड व्यासपीठ स्टार वन महाराष्ट्र न्यूज. आजच आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य केल्यामुळे शिंदे सरकारांचा सावळी विहीर ग्रामस्थांकडून जाहीर आभार व अभिनंदन करण्यात आले. मराठा समाजाला मिळालेल्या आरक्षणाचा सावळी विहीर गावामध्ये ढोल ताशांच्या गजरात मराठा बांधवांकडून जल्लोष करण्यात आलाय. मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्यामुळे जरांगे पाटलांचा व तमाम मराठी बांधवांचा सावळी विहीर ग्रामस्थांतर्फे जाहीर अभिनंदन करण्यात आलंय. मराठा आरक्षणाला आलेल्या यशामुळे जरांगे पाटलांचे जाहीर अभिनंदन तसेच सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे जाहीर अभिनंदन करण्यात आले. जरांगे पाटलांनी जी भूमिका मांडली ही सर्व मराठा समाजासाठी हिताची असल्यामुळे त्यांच्या या लढ्याला यश आले. त्याचप्रमाणे शिंदे सरकारचेही जाहीर अभिनंदन या घेतलेल्या निर्णयामुळे करण्यात येते. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका काय, शेवटी सरकारला नतमस्तक व्हावा लागले. जरांगे पाटलांच्या यशस्वी लढ्याला अखेर न्याय मिळाला. त्यामुळे सावळी विहीर परिसरामध्ये ढोल ताशाच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये जरांगे पाटलांचा विजय असो म्हणत सावळी विहीर येथे जल्लोष करण्यात आलाय. छत्रपती शिवाजी महाराज व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, छत्रपती शिवाजी महाराज की जय या जय घोषाने परिसर दणाणलाय. या दोन्ही महापुरुषांचे विधिवत पूजन करून अभिवादन करण्यात आले. हा क्षण आनंदाचा असल्यामुळे परिसरात जरांगे पाटलांचा विजय असो व ढोल ताशांच्या गजरात सर्व ग्रामस्थांनी आनंदात व ढोल ताशांच्या गजरात नाचत गाचत आनंद व्यक्त केलाय. जरांगे पाटलांच्या विजयाचा आज हा सुवर्ण दिवस. मनोज जरांगे पाटलांनी 3 वेळेस उपोषण केलं मराठा समाजासाठी आणि झटले. कोणत्याही प्रकारे कोणालाही ते शरण गेले नाही आणि आज तो विजय त्यांनी संपादित केला. सगळ्या मराठा समाजाच्या वतीनं, माझ्या गावच्या वतीनं मी त्यांचं जाहीर आभार मानतो, अभिनंदन करतो. आपल्या संपूर्ण भारतवर्षामध्ये गेल्या अनेक पिढ्यांचा संघर्ष या ठिकाणी आज संपन्न होत आहे. या निमित्ताने सकल मराठा समाज गेल्या अनेक वर्षापासून आपल्या न्याय हक्कासाठी शासन दरबारी सुप्रीम कोर्टापर्यंत आपले म्हणणे मांडण्याचा सातत्याने प्रयत्न केला. यामध्ये अनेक योद्धे शहीद झालेले आहे आणि या सर्व शहीद लोकांना आज खऱ्या अर्थाने श्रद्धांजली या निमित्ताने मिळणार आहे. कारण मराठा समाज पूर्वी फार मोठ्या संख्येने त्यांच्याजवळ क्षेत्र होतं, जमिनी उपलब्ध होत्या. परंतु आज 10-5 पिढ्या होत आल्या आणि या अनेक पिढ्यांच्या अनेक दिवसानंतर ह्या एका कुटुंबाचे 5-5, 10-10 कुटुंब झाले. 40 एकराचा शेतकरी आज 2-2, 3-3, अर्धा एकरावर आला आणि आजपर्यंत मराठा समाजाने प्रत्येक समाजाला आरक्षण देण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. त्यामध्ये छत्रपती शाहू महाराज असेल, छत्रपती शिवाजी महाराज असेल, त्यानंतर छत्रपती संभाजी महाराज असतील, अनेक क्रांतिकारी ज्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिले असे क्रांतिकारी योद्धे असतील. सर्व मराठा समाजाने आत्तापर्यंत संपूर्ण भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्व इतर समाजांना न्याय मिळवून दिला. परंतु आज मराठा समाजावर इतकी विचित्र आणि वाईट परिस्थिती आलेली आहे की शेती करावी की मुलं शिकवावे असा प्रश्न. व्यवसाय करता येत नाही. शेतीमध्ये एकदा पेरलं की 10-10 वर्ष आणि अनेक वर्ष सतत शेती तोट्यात जाती आणि मग करायचं काय. मराठा समाजाच्या मुलांचा शिक्षणाचा फार मोठा प्रश्न होता, शिक्षणाबरोबर नोकऱ्यांचा फार मोठा प्रश्न होता, दवाखान्याचे प्रश्न होते. असे अनेक प्रश्न या मराठा समाजाचे मागं राहिले आणि आज मराठी समाजाच्या या निमित्ताने अनेक आंदोलनं, अनेक मोर्चे, अनेक घेराव, उपोषणं झाले. परंतु जरांगे पाटलांच्या रूपाने मराठा समाजाला खऱ्या अर्थाने एक उमदं असं नेतृत्व मिळालं आणि या नेतृत्वाने गेल्या 2 वर्षापासून सरकारला, महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल, यांना सळो की पळो करून सोडलं आणि आपल्या समाजाला एक मराठा समाज काय असतो हे गेल्या